नमस्कार. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी आमच्याकडे कुलाचार असतो, म्हणजे चौदस पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या आरत्या असतात, तर त्यासाठीच मी हे सर्व तयारी करायला घेतली. तर आमच्याकडे ना आरत्या ह्या रक्षाबंधनचे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी राहतात, म्हणजे चौदसच्या आरत्या असतात आमच्याकडे. तर त्यासाठी मी मला सुंदर असा गजरा तयार करून घेतला, गजराही लावला आणि म्हटलं चला आता आई भगवतीला, आईच्या टाकाला आणि कलशावर कलशावर मी हा एक गजरा मी लावणार आहे आणि टाकाला एक लावणार आहे आणि कुंकुमार्चनची सुद्धा मी आज सेवा करून घेणार आहे. तर मग आता एवढं गजरा ते झालं का स्वयंपाकही माझा सगळा झालेला आहे. पूर्णाचाच नैवेद्य, आज पूर्णाचाच स्वयंपाक आज मी सगळा केला. त्याच्यानंतर मग पुरणाच्या ताटलीमध्ये थापून मी त्याच्यामध्ये 14 किंवा 21 फुलवाती ह्या लावणार आहे. तर समजा मी आता 14 लावत नाही, मी केंद्रानुसार मी 21च फुलवाती लावत असते. तर त्या फुलवाती मी लावून घेणार आहे आरती वगैरे करून हे सर्व झाल्यानंतर. तर सकाळी लवकर उठून आहे ना वरण भात डाळ वगैरे शिजायला लावून दिली होती. वरण भाताचा कुकर, डाळीचा कुकर आणि हा भंडारा आहे. तर हा भंडारा म्हणजे याला भंडाराच म्हणता. आणि हे आई भगवतीचे अलंकार मी मला जसे जमल तसे करून घेतले. वेणी, फणी, करंडा, टिकली, 5 बांगडी, असं थोडं थोडं मी बनवून घेतलं. दया दुधाचे ते छोटे छोटे भांडे, परत चेंडू फळी असते याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरच होमला आहे ना तुळशीचे पानं तोडायला लावले. आणि तुळस ही आहे ना, आपण सहवासीन महिला कधीच तुळस तोडत नसते, त्याच्यामुळे मी त्याच्याकडूनच तोडून घेत असते. त्याच्यानंतर मग घेतला कलश भरायला. कलशामध्ये आंब्याचे 5 पाने, डहाळी लावायची किंवा 5 पाने लावले तरी चालतात. आणि पौर्णिमेला सुद्धा आपल्याला कलश भरायचा असतो कुलदेवीच्या नावाने. मंत्र म्हणतात देवीचा कलश आपल्याला भरायचा असतो. पद्माची रांगोळी छान आज मी काढून घेतली आणि असं खूप छान वाटतं स्वामींची सेवा करायला. देवीच्या नावावर मी कुंकुमार्चन करून घेणार आहे. पुरणाचा सगळा स्वयंपाक तयार करून घेऊन ताटामध्ये पुरण पण अर्धचंद्राकृती मी असं थापून घेतलं. 21 किंवा 14 फुलवाती त्याच्यात लावायच्या होत्या. 14वा तो भंडारा असतो आमच्याकडे, 15वा भंडारा म्हणतात त्याला. तर मी 21च फुलवाती अशा लावून घेत असते. कोणी ना दिवे करतं 14, 21, पण दिव्यांमध्ये पण पुरण भरूनच करावं लागतं. पण दिवे आमच्याकडे जास्त कोणी खात नाही, तर देवाचा प्रसाद असतो तो खूप पडून राहतो. त्यामुळे ह्या पुरणाचं आहे ना मी दुसऱ्या दिवशी ना याची पुरणपोळी करून घेत असते आणि ती पुरणपोळी आपल्या खाण्यामध्ये पण येते. मी असंच करत असते. बऱ्याच ठिकाणी ना कणकीचे दिवे करतात पुरण भरून, पण मी हे असं केंद्राच्या पद्धतीनेच मला सगळं आवडतं करायला. तर काही वेळेस चुकतं, काही वेळेस बरोबर येतं, पण चला दरवेळेस व्यवस्थितच येतं माझं सगळं. त्याच्यानंतर मग स्वामी स्तवांनी सेवेला सुरुवात केली. श्रीसुक्ताचा अभिषेक, नवर्ण मंत्राचा अभिषेक हे सर्व झाल्यानंतर मी कुंकुमार्चनची सेवा घेणार आहे. तरी ते माझा अभिषेक पूर्ण झाला. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आई भगवतीचा टाक स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा. त्याच्यानंतर सर्व मंगल मांगल्ये हा मंत्र कुंकुमार्चन करायचा. 99 मंत्र, देवीचे इतर मंत्रही असतात ते सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. तर असा चौरंगावरच मी आता देवीचा टाक ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी देवीचा टाक ठेवून कुंकुमार्चन करून घेणार आहे. तर आज आहे ना देवीच्या फोटोला सुद्धा गजरा मला
लावायचा आहे कोल्हापूर महालक्ष्मी मातेच्या. तर हा गजरा आहे ना मी लावलेला होता आधी. त्याच्यानंतर तो गजरा अचानक मी सेवा करता करता आहे ना टाकावर खाली पडला. तो व्हिडिओ माझा शूट करायचाच राहून गेला, कारण तो अचानक पडला माझं लक्ष नसताना. तर तेवढी सेवा माझी तुम्हाला दाखवून दिली असते मी, की आई भगवती आपल्याला असा आशीर्वाद देत असते कोणत्या ना कोणत्या याच्यातून, फुलांच्या सेवेतून आशीर्वाद देते. तर कुलस्वामिनी ही आमची म्हाळसा माता आहे, पण माझ्याकडे ना तुळजाभवानी आईचा टाक आहे. तर त्यानंतर मला ह्या देवींच्या म्हणजे 3.5 शक्तिपीठांच्या सेवा म्हणजे छान असतात करायला. तर त्याच्यातून आपल्याला आई भगवतीचा, आपल्या कुलस्वामिनीचा सुद्धा आशीर्वाद भेटत असतो. तर आपल्याकडून या 3.5 शक्तिपीठांची सेवा झालीच पाहिजे. तर खूपच छान वाटतं. तर हा असा मी गजरा टाकाला सुद्धा देवीच्या लावून घेतला. त्याच्यानंतर मग मी कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या फोटोला सुद्धा वरती गजरा लावून घेतलेला होता. तर तो मी पुढं लावलेला आहे बहुतेक याच्यामध्ये कुंकुमार्चन झाल्यानंतर. साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्याच्यानंतर ना हे पूर्णामध्ये मी असे बोटाने ना गोल छिद्रे करून ठेवलेले होते. तर त्याच्यामध्ये मस्तपैकी आता या फुलवाती लावून घेणार, 21 फुलवाती, आणि आईसाहेबांची आरती करून घेणार. कोल्हापूर महालक्ष्मी मातेला सुद्धा मी सुंदर असा हार देवीला मी केला गजरात. सर्व वाती लावून झालेल्या आणि त्या पेटवून घेणार मी. तर इथे सगळं पेटवून झाले आपल्या फुलवाती. हा घे आता सोम, आरती करून घ्या आपण. चल इकडे स्वामींना पण फुलं वाहून घेतले. देवाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं. मुदनाय स्वाहा, समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री अक्कलकोट निवासी पुनदत्तावतार दिगंबरे तिवरे स्वामी राजाय नमः. मिष्टान नैवेद्यं समर्पयामि. ओम जय माता म्हाळसाई, जय माता म्हाळसाई, पिंपळखेड वासिनी, उंबरखेड वासिनी, गिरनाथेरी राखी. ओम जय माता म्हाळसाई. प्रथम चरित्र कालिका झाली, ओम कालिका झाली, कलकत्ता वासिनी, देवा वरदायिनी, गंगा तीरी राही. ओम जय माता म्हाळसाई. द्वितीय चरित्र रेणुका झाली, ओम रेणुका झाली, जमदग्नीच्या लागे चरणी, परशुरामाची झाली जननी, माहूर गडी राही. ओम जय माता म्हाळसाई. तृतीय चरित्री भवानी झाली, ओम भवानी झाली, श्रीरामा वरदायिनी, शिवराया वरदायिनी, तुळजापुरी राही. ओम जय माता म्हाळसाई. चतुर्थ चरित्री म्हाळसाई झाली, ओम म्हाळसाई झाली, मणिमल दैत्य वधुनी, भक्ता सुखदायिनी, जेजुरी गडे राही. ओम जय माता म्हाळसाई.
पंचस्तानी दाश गोरक्ष वरदायी ओम गोरक्ष वरदायी मम कुल वरदायिनी सेवका वरदायिनी भक्ता सदनी राही ओम जय माता म्हाळसाई ओम जय माता म्हाळसाई. आता इकडे स्वामींची आरती करून घेऊ आपण. इकडून आरती घे स्वामींची. हा बोल स्वामींना अर्ध ताट पूर्णचंद्र अर्धा चंद्र वर. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती कर गुरुवरी आरे अगाध महिमा तव चरणांचा वरदाय.